तर आज आपण पुन्हा आले आपल्या भवानी मंडपाशी. आज जिथं आपण बघणार आहे सकाळच्या आपल्याला नाश्त्यामध्ये काय काय भेटणार ते पण आपलं फक्त 100 रुपयामध्ये आपल्याला तिथं काय काय खाऊ शकतो की आज आपण बघणार आहे. तर चला तर मग आता बोलावं. तर आत्ता पण आले आपल्या भवानी मंडपच्या बरोबर लेफ्ट साईड असलेलं आप्पे इडली थालीपीठ असलेले स्टॉल. तर आपण इथं बघू शकता आता आपले आप्पेचे 3 प्लेट लागलेले आणि 3 प्लेटमध्ये आपण बघणार इथं आप्पे कितीला आहे. तर इकडे जवळ येतात तुम्ही सांगा जरा आप्पे कितीला हो? 30 रुपये प्लेट. 30 रुपयामध्ये आपल्याला किती पीस येणार आपल्याला? 6 पीस. तर 30 रुपयामध्ये आपल्याला 6 पीस येणार. तर आता आपण ट्राय करूया ते. चला तर आत्ता आपण यांचं आप्पेची प्लेट घेतली आणि आप्पेच्या प्लेटमध्ये बघू शकता आपल्याला इथं 6 पीस आहे. ते दाई बरोबर सेंटर आहे ना? हां लांबवाचं. तर आत्ता आपण इथं बघू शकतो इथं आपल्याला 6 पीस आहेत. त्यासोबत आपल्याला प्लस इथं चटणी आहे. चटणी आपली खोबऱ्याची चटणी आहे. एकदम असं ठीक आहे. तर आपण सगळ्या आधी आप्पे ट्राय करूया. वाफा यायला लागल्या. हां वाफी इथे इथे मला लांबू. तर आता मी पहिला का घ्यायला. तर आपण बघू शकतो एक ह्याच्यात की नाही रवा उडीद डाळ ना रवा उडीद डाळ आणि आपलं तांदूळपासून मिक्स केलेलं आपलं हे आप्पेमध्ये आपण दुसरा इडलीचा प्रकार म्हणू शकतो. आणि याची प्राईस फक्त आपली इथं 30 रुपये. 30 रुपयामध्ये आपण भवानी मंडपाशी आपल्याला 6 पीस भेटतात. म्हणजे एकदम सकाळचा पोट भरून नाश्ता होऊ शकतो. तुमचं दुकान कधीपासून येतं? झालं की 10-12 वर्ष झालं. कंटिन्यू 10-12 वर्ष. आणि आप्पेसोबत आपण काय काय हे करता? थालीपीठ असते. मग आज नाही का थालीपीठ चालू करायचं अजून? म्हणजे त्याची टायमिंग वेगळी काय? मेंबर येतात तसे चालू आहे. हां ठीक आहे चालतं. तर आता आपण आले भवानी मंडपच्या बरोबर समोर असलेलं आपलं शिव पार्वती बासुंदीची. आता इथं आपण ट्राय करणार आपण त्यानंतर फक्त इथे आपलं 10 रुपयाला तुम्ही एकदम मस्त बासुंदी ना बासुंदीच्या. आणि जरा आपण काकांची माहिती घ्या जरा. तुमचं नाव काय दादा? माझं नाव सुभाष सुर्वे. आणि इथं कधीपासून आपलं टी स्टॉल? आमचे 40 वर्ष जरी इथं आम्ही आहे. आणि त्यासोबत आपण काय काय हे करतो? कॉफी आहे, दूध आहे, ब्लॅक टी आहे, ब्लॅक कॉफी आहे, बूस्ट आहे. कुठलंही केमिकल वापरलं जायचं नाही आपल्याला. तर आता पण यांचं ट्राय करणार यांचं बासुंदीच्या आता आपल्या इथं प्राईस फक्त आपल्या इथं 10 रुपये. तर कशी पाहिजे का एकदम कडक एकदम स्ट्रॉंग. आणि आपलं काय काय टाकलं यात? सगळे मसाले कोल्हापुरी एकदम कोल्हापुरी झणझणी मसाला आहे. आणि एकदम असं काय म्हणते त्याला काय म्हणते रे कडक हां एकदम कडक असं चहा आहे. आपण आले भवानी मंडपच्या बरोबर बॅक साईडला. तर आपली गुजरी कॉर्नर चिपळी सराफच्या बरोबर समोर असलेलं आपलं A1 स्पेशल भेळ. तर आज आपण ट्राय करणार आपल्या इथलं तरी पोहेत आपलं प्राईस फक्त इथं 20 रुपये. तर आज आपण इथं ते ट्राय करणार आहे. मित्रा आपण एक फोटो घेऊया मेमरीज म्हणून. हा असं दुकानाच्या समोरच घेऊ म्हणजे दुकान पण येईल आपलं. हमारे इंस्टा पे जोडेंगे. तर आपण बघू शकतो एकदम तर्री टाकले त्यासोबत आपल्याला लिंबू दिला आहे. आता मला दाखव. तर आपण आधी सगळ्यात आधी लिंबू पिऊन घ्या. जरा मिक्स करायचं. तर आता आपण घेणार फर्स्ट बाईट.
आणि आपण पोहे बघू शकतो एकदम मऊ सॉफ्ट आणि लुसलुशीत आहे. आणि याच्यासोबत लिंबू आहे. हे आपल्या ज्यावरती तरी एकदम असं कोल्हापुरी झणझणीत फ्लेवर आहे. आणि आपण पोहे पण बघू शकतो एकदम असं मऊ सुटसुटीत आहे. आणि 20 रुपयाच्या मानाने यांची प्लेट साईज बघू शकतो एकदम मोठा आणि एकदम पोट भरून असं खाण्यासारखं आहे. आणि याच्यासोबत आपण इथं बाकीचे प्राईस रेट पण बघू शकतो. इथं आपल्याला पोहे पीठ मिसळ आणि आपलं शाबू पण भेटणार आहे. ते पण एकदम असं 30 आणि 20 रुपये प्राईस रेट, 30 आणि 20 आपलं प्राईस रेटमध्ये. गुड मॉर्निंग. आम्ही पुण्यावरून आलो आहे फर्स्ट टाईम महालक्ष्मीला. आणि इथे आम्ही सकाळचा नाश्ता A1 स्पेशल भेळ या जागेवर केलं आहे. तर खूप चांगलं पोहे दिले, एकदम मस्त टेस्ट होतं. आणि नक्की हे पण ट्राय करा. आपलं मिसळ पाव अगदी सुपर आहे, एकदम रिजनेबल प्राईस. मस्ट ट्राय करा. आणि आम्ही एक ज्यूस प्रोव्हाइड करतो ज्याने प्रत्येक प्रकारचे आजार कायमचे बरे होतील, विदाऊट एनी साईड इफेक्ट, विदाऊट ॲलोपॅथीवरती डिपेंड राहता. येणाऱ्या भविष्यात जो लाखो रुपयाचा खर्च आहे तुम्ही फक्त काही पैसे, मोजके पैसे वापरून ते वाचवू शकता आणि एक चांगली हेल्दी लाईफ जगू शकता. तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला नॅचरल पद्धतीने हेल्दी राहायचं आणि फिट राहायचं. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आमचा नंबर 9860804056 या नंबरला तुम्ही DM करा किंवा कॉल करा आणि तुम्हाला आम्ही तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन देऊया. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी प्रथमच कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो होतो. तर समोरच पाहिलं कुणाची ओळखी पाळखी नाही, तर आम्ही डायरेक्ट इकडे आलो. हे आहे A1 मिसळ स्पेशल. त्यांचे रेट पहा किती, 105 दर. तर एकदा अवश्य ट्राय करा. मिसळ मी कधी खाल्ली नव्हती पण इथे आवर्जून खाल्ली. छान आहे पदार्थ. कोल्हापूर एक झणका आहे एकदम मस्त. घामच यायला पहा माझ्या नाकाला आलेला आहे. तर आज आपण बघू शकता आपण सकाळपासून अप्पे खाल्लं. अप्पे आपलं प्लेट आपलं 30 रुपये. 30 रुपये झाल्यानंतर आपण पिलं चहानं आपलं किती चहा आपलं 10 रुपये म्हणजे आपलं 40 रुपये झालं. आणि नंतर जाऊन आपण हे खाल्लं तर्री पोहे आपली प्राईसिंग आहे फक्त आपलं 20 रुपये. मग आपलं टोटल राऊंड फिगर 60 रुपये झाले. तर 60 रुपयामध्ये अजून राहिलं आपलं 40 रुपये. 40 रुपयामध्ये आपण बघणार आता तिथं काय तर मामा विकायला लागलं तरी बघा आपण काय नेमकं इकडे 10 रुपये. हां मामा आपल्या इथं काय काय आज ये फ्रूट मिक्स मच्छी गोळे, हे चटपटी गोळे, ही खारी डाळ आहे, ही हिरवा वटाणा आहे, लाल वटाणा आहे, ही तिखा वटाणा आहे, ही फुटाणा आहे. हा श्रीखंड गोळे आहे 10 रुपये. हा श्रीखंड गोळे आहे. आवळा कँडी आहे, चिंच गोळ्या आहे, ही चटपट्या गोळ्या आहेत, ती सोपमध्ये असलेल्या असते, ही जेम्स गोळ्यामध्ये आहे. हा खोबऱ्या गोळ्या आहे ती 10 रुपये. ही लेमन गोळ्या आहे 10 रुपये. ही पान परत गोळ्या आहे ती स्कॅनर तिथे बघा. या 10 रुपये. या फ्रूट मिक्स गोळ्या आहे. मिक्स गोळे 10 रुपये. घ्या किती घेतली का घ्या 10 रुपये 10 रुपये. ती ब्लॅक पान गोळा आहे, ती पानाचे गोळा आहे. आणि या गोळ्या कशाचे? तर आता आपलं राहिलेलं आपलं 40 रुपये. 40मध्ये आपण घेतले एक ऑरेंज कॅन्डी. आपलं इमलीचं काय तर हे नवीन दिसायला तर आपण घेतलं. तर आपलं आज परत आपला खर्च झाला आपलं 20 रुपये. आता राहिले आपले नुसतं 20 रुपये. तर 20 रुपये आपलं आता नेमकं कुठं जाणार ते आता बघूया. जुने आठवण 10 रुपये 10 रुपये. तर आता आपले राहिलेले फक्त आपले 20 रुपये. तर आता आपण आले आपलं हे काय म्हणतात करवंदानी. तर आपण आता ट्राय करा 20 रुपयामध्ये आपण करवंदानी जांभळं म्हणजे आजचं आपलं 100 रुपयाचं टार्गेट आपलं बरोबर कंप्लीट झालं. ते पण आपलं भवानी एरियाच्या परिसरात. आणि आपण इथं कधीपासून आहे, कधीपासून असताय ते सांगा की. हे आता 15 झालं. हां महिना मे. आणि आपलं हे करवंद आणि आपलं हे की कधीपासून येते, कुठनं येते? कुठं लांब नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं 100 रुपये आपण व्यवस्थितरित्या खर्च केला म्हणजे एकदम पोट भरून नाश्ता केला. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ असं काय तर इंटरेस्टिंग असणार आहे.